कढी बनवताना तुम्ही ही चूक तर करत नाही ना, ज्याच्यामुळे तुमची कढी फुटते आणि चवही त्याची वेगळीच लागते. आपण आज एकदम पारंपरिक पद्धतीने कढी बनवणार आहोत. कढी बनवण्यासाठी लसूण, जिरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि हळद आणि कढीपत्ता, मीठ घेतलंय. शेंगदाण्याने ना कढीची टेस्ट खरंच खूप भारी लागते. तुम्ही एकदा तरी कढीमध्ये शेंगदाणे नक्कीच घालून बघा. आता हे सगळं मी मिक्सरमधून वाटून घेतलं. कढई ठेवली, तेल छान तपू द्यायचं, जास्त कडकही होऊ द्यायचं नाही, ज्याच्यामुळे ना आपली मोहरी जळल असं कडक तेल होऊ द्यायचं नाही. आता मी मोहरी टाकली, मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी जास्त काळी होऊ द्यायची नाही. मोहरी जर जास्त काळी झाली तर त्याच्यामुळं आपल्या कढीची जी चव आहे ती कडसर लागते. आता मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं. जिरं छान झालं की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता कलसून झाला की लगेच आपण जे मिश्रण काढलं होतं ते मिश्रण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. छान असं सगळं कलसून घ्यायचं. मिश्रण छान कलसून झालं तर लगेच कढीसाठी आपण ताक बनवून घ्यायचं. आणि ना खरी ट्रिक म्हणजे ताकामध्येच असते. ताक जर व्यवस्थित बनलं तरच आपली कढी व्यवस्थित होते, फुटत नाही. आता इकडं मिश्रण छान कलसलं होतं. आता मी त्याच्यामध्ये ना लगेच ताक टाकून दिलं. ताक टाकून दिल्यानंतर आपण थोडंसं बेसन पीठ मिक्स करून टाकून द्यायचं आहे. याच्यामुळे ना कढीची टेस्ट खरंच खूप छान लागते आणि कढी ना घट्ट होते, पातळ राहत नाही. आता आपल्याला जेवढी कढी बनवायची आहे तेवढं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं हलवून घ्यायचं. आणि कढीची जी सिक्रेट ट्रिक आहे ना ती म्हणजे कढी आपण जेव्हा शिजवतो ना त्यावेळेस कढीला असं बाकीच्या भाजींसारखं उकळू द्यायचं नाही. त्याला सतत हलवत राहायचं जेणेकरून आपली कढी फुटणार नाही. वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि बघा आपली कढी किती छान पारंपरिक पद्धतीने तयार झाली आहे. अजिबात फुटलीही नाही आणि याची टेस्टही खरंच खूप छान लागते.